कधी कधी काम करताना असं लक्षात येतं ना की आपल्याला पण एखादी मुलगी पाहिजे होती, कारण कामात थोडी तरी मदत झाली असती. ती काय ते तुम्हाला पुढे दाखवते. त्याच्या अगोदर ना सकाळी नाश्त्यामध्ये मेथीचा पराठा बनवला होता. आता इतकं गरम व्हायला लागले ना, पाणी इतकं थंड पिऊ वाटायला, आणि त्याच्यामुळे जास्त काही भूकच लागत नाही. नाश्ता वगैरे करून घेतला आणि दुपारच्या वेळेला तनीच्या पप्पांना थोडंसं म्हणजे टाईम होता, त्यामुळे म्हटलं चला डीमार्टचं सामान आणायचं होतं ग्रॉसरीचं. तर अगोदरनं पेट्रोल भरून घेतलं आणि त्याच्यानंतर गाडीमध्ये हवा पण अचानकच कमी झालेली होती. म्हटलं ती पण एक नाही हवा चेक करून घेऊया. थोडीशी हवा भरून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं. महिन्याचं जे काय राशन असतं ना तेच दर महिन्याला जाऊन आणावं लागतं. तर आज अजिबात गर्दी वगैरे नव्हती. पटापट ग्रॉसरीचं सामान ना ते पण रेट बघूनच घ्यावं लागतं, कारण जर वेळेला रेट कमी जास्त होत असतं. म्हणून म्हटलं चला ह्या वेळेला ना थोडंसं रेट वगैरे बघून घ्यायचं. ग्रॉसरीचं सामान एक ट्रॉलीमध्ये भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर ना तनीच्या पप्पांना बॅग बघायची होती. ते तिकडे बॅग बघत होते, तर माझं इकडं ना पर्स बघायचं काम चालू होतं. पण दोघांनी एक पण काही घेतलं नाही वस्तू. त्याच्यानंतर सगळं सामानचं बिलिंग वगैरे केलं आणि घरी येताना ना थोडंसं म्हटलं उसाचा रस घेऊया, कारण थंड पिल्यानंतर ना थोडंसं बरं वाटतं. घरी आल्यानंतर ना येताना पार्सल घेऊन आलेलं आणि त्याच्यानंतर ना डीमार्टचं सामान थोडं थोडं म्हणत इतकं सामान होऊन जातं ना, शेवटी मला ओढणीमध्ये सुद्धा सामान म्हणजे बांधून आणावं लागलं. त्याच्यानंतर त्यांचे मित्र येणार होते. अचानकच फोन आल्यानंतर ना म्हटलं थोडंसं स्वयंपाक वगैरे करा. तर जिरा राईस इथं आणि डाळ तडका केलेला. त्याच्याबरोबर तनिष मला इथं मदत करत होतं. बघा, मुली असलं की पटापट काम करतात, पण आज तनिष मला इतकं मदत करत होता ना. कांदा सगळा अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी ना त्यानं सगळा चिरलेला होता. मग त्याच्यानंतर थोडंसं सामान वगैरे डीमार्टचं आणलेलं होतं ते लावत होतं. त्याच्यामध्ये त्याचा भैया आल्यानंतर दोघांची भांडणं झाली. मी लावतो तू लावतो, या दोघांच्या मध्ये ना मस्त असं त्याने सामान लावून घेतलं. आणि भरपूर वेळानंतर ना 11, 11:30, 11:45 वाजले असतील. त्या वेळेला ते दोघं जण म्हणजे त्यांचे मित्र वगैरे आलेले होते. थोड्याशा गप्पा मारल्या, जेवण केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.